हॅलो एव्हरीवन, माझं नाव मनीष दुगड. मी आत्ता इंजिनिअरिंग करतो. आपल्या या चॅनलवरती लर्न मॅथ्स बाय मनीष या चॅनलवरती मी जे पण इम्पॉर्टंट आहे 2026ला HSC बोर्डला जे पण इम्पॉर्टंट आहे मी जे सांगेल ते हेच असेल. एवढंच होईल की फंक्शन चेंज होऊ शकतो. मॅथ्स तर हे सांगू शकत नाही की कोणतं माणूस बोर्डवाले काय टाकलं फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. तर हा 3 मार्काचा प्रश्न आहे. जर हे विचारलं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तो sin x ऐवजी tan x cos x ax plus b cos ax plus b sin ax plus b log x येऊन गेलाय 2023 का 22 ला log x आलाय म्हणून मी sin x घेतलंय. तुम्ही एक दुसरा फंक्शन ट्राय करून बघा cos ax plus b. एकदम सिंपली विचारलं तर log x. आता log x जसं विचारलं तसं हे sin x विचारते, tan x विचारते. तर आपण हे क्वेश्चन बघूया. आणि 2026ला जो पण मॅथचा नवीन सिलेबस होईल तो पण मी माझ्या चॅनलवरती अपलोड करेन. तर आपण पहिला प्रश्न बघू. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. आता sin x y इज इक्वल टू sin x. त्याला काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, sin x चा cos x. त्याला कसं लिहू शकतो आपण? dy बाय dx. ह्याला कसं परत ह्याला अगेन डिफरन्शिएट 3 वेळा डिफरन्शिएट करून nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतो. ह्याला परत डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ह्याला काय लिहिणार? dy बाय dx. तर हे असं का लिहिलं? डायरेक्ट पण लिहू शकतो d2 बाय dx स्क्वेअर. ज्याचा पेपर 75, 78 असा आउट ऑफचा ज्याचा पेपर जातो. बरेच जण आहे ज्याचा पेपर 75 च्या वरती जातो मॅथ्स मध्ये. काही जण असतात 2-3% त्यांचा आउट ऑफ 100 पैकी 100 घेऊन. असं जिथं हे नाही लिहिलं त्यांनी मग तिथं ते मार्क कापतो बोर्डवाला. त्यांना एकच चान्स मिळाला पाहिजे की 1 मार्क याचा कापायचा, आउट ऑफ द्यायचे. चॅलेंज घ्या की आउट ऑफ पाडायचे आपल्याला. dy dx dy बाय dx इज इक्वल टू, आता इथं काय ना dy dx ऑफ cos x. तिथं d2y बाय dx स्क्वेअर cos x चं डेरिव्हेटिव्ह. आता हे तर परत दिलं असं cos x, हे cos x चं मायनस sin x चं परत डेरिव्हेटिव्ह काढलं मायनस cos x. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार? मग आपण ह्याला जर सिम्प्लिफाय केलं cos x ला आपण असं लिहू शकतो sin पाय बाय 2 प्लस x. sin पाय बाय 2 म्हणलं की cos होईल. sin चा cos होता, sin चा cos. मग पाय बाय 2 म्हणलं की sin चा cos झालं प्लस x. पाय बाय 2 प्लस सेकंड क्वाड्रंट मध्ये sin हा पॉझिटिव्ह असतो तर cos x ह्यालाच लिहू शकतो. ह्याच्या ऐवजी काय येणार? फक्त sin पाय बाय 2 प्लस x. असं मॅथ्स काय लर्न करायची गोष्ट नाहीये. ही स्टेप आली हे आपण आपलंच कन्सेप्ट इथनं असं काहीतरी होईल. मला पण असं काही माहित नाही. मी म्हणलं अरे असं येईल तर cos x ला आपण असं लिहू शकतो. असं लिहिलं की मग ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. आता इथं काय आहे? ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? dy बाय dx sin चं cos. आता इथं काय ना पाय बाय 2 प्लस x. आता याला परत तुम्हाला असं लिहून दाखवलं dy बाय dx ऑफ पाय बाय 2 प्लस x. एकदा असं लिहून दाखवलं. ज्याचा पेपर आउट ऑफचा गेला परत सांगतो इथं मार्क कापतील जर हे नाही लिहिलं. ह्याचा आन्सर काय 1 येतं हे सगळ्यांना माहिती, पण लिहून दाखवावं लागतं एकदा. d क्यूबचं करेल d क्यूब y बाय dx क्यूब. मग त्याच्या नाही लिहिलं तरी चालेल, पण एकदा करून दाखवावं लागेल. 3 मार्क तुम्हाला असेच देणार का? 3 ह्याला असं 3 स्टेप मध्ये पण उडू शकतो. पण 3 मार्काचा प्रश्न आहे ना, त्याला करून दाखवायला लागेल. इथं काय आहे ना d2y बाय dx क्यूब स्क्वेअर इज इक्वल टू इथं काय ना cos पाय बाय 2 प्लस x इंटू पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 प्लस x चं 1. हे इंटू हे केलं तर हेच येणार cos पाय बाय 2 प्लस x इंटू 0 तर 0, cos पाय बाय 2 प्लस x इंटू 1 तर 1. हेच येणार काय ना d2y बाय dx स्क्वेअर cos पाय बाय 2 प्लस x. तर इथं पण असंच आहे, ही स्टेम आली cos x. ह्याला x स्ट्रेट करून टाका. इथं काय लिहिणार d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल cos चं sin
तर π/2 प्लस π/2 प्लस x, ह्याला x करा, जसं इथे लिहिलं x sin π/2 प्लस x, x च्या ऐवजी काय π/2 प्लस x, तसं याला x स्ट्रेट करा π/2 sin चं cos आणि हे ॲज इट इज आहे ना π/2 प्लस x. आता ह्याला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह परत काढावं लागेल आपल्याला, 3 वेळा डेरिव्हेटिव्ह काढून nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इथं काय d3y/dx. आता हे डायरेक्ट करू शकता तुम्ही, एकदा करून दाखवलं नाही मग सारखं करून दाखवायची गरज नाही. sin x चं cos x, cos π/2 प्लस π/2 प्लस x. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर असं लिहून दाखवायची गरज नाही. π/2 0, ह्याचं 0, x चं 1 इंटू हे केलं तर हेच येणार. इथं असं द्या d3y/dx3. इथं परत काय येणार sin π/2 प्लस ह्याला x लिहा π/2 sin चं π/2 cos आणि हा x π/2 प्लस π/2 प्लस x. इथे काय आलं d3y/dx3 इज इक्वल टू sin 3π/2 प्लस x. इथं काय येणार इथं sin 2π/2 प्लस x. इथं काय नाही म्हणजे ज्याचं कोणी नसतो तो एकटा, ज्याचं कोणी नाही तर हा एकटा. इथं बघा इथं 1, इथं 2, इथं 3. आता nth ऑर्डर आपण काढू शकतो. nth ला काय लिहिणार, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह nth dny/dx raised to n sin as it is. कारण की बघा इथे साइन आहे, इथे साइन आहे, इथे साइन, बरोबर, म्हणून त्यासाठी कन्वर्ट केलं. आता याचं काढलं तर कॉसचं परत काढलं तर साइनचं परत काढले कॉस. nth ऑर्डर लिहिणार कसं ना, मग इथं काय येणार, आता बघा इथं 3 आहे तेव्हा इथे 3 आहे, इथं 2 आहे तेव्हा 2 आहे, 1 आहे तर 1 आहे. काय नाही म्हणजे 1, ज्याचं कोणी नाही त्या एकटा. साइन आहे, 3 आहे तर इथं n आहे तर n आहे π/2 प्लस x. इथं प्लस x आहे, इथं प्लस x आहे, इथं प्लस x म्हणून प्लस x. हे झालं तुमचं. जर nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पडला तर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. एवढंच होऊ शकतं. sin x च्या ऐवजी दुसरा फंक्शन येऊ शकतो. log x आलाय तर येण्याची प्रोबॅबिलिटी कमी. 2022 ला आलाय, आता 2026 चा पेपर द्यायला चालू. थोडा टफ काढला म्हणजे बाकीच्या दरवर्षीपेक्षा थोडासा टफ असे वाढत जातात, कारण की खूप जण आहे ज्याचा 100 पैकी 100 ते पाडून घेऊ शकतात. मग बोर्ड प्रयत्न करतो की 100 पैकी 100 कोणाला पडू नये. तर चॅलेंज घ्या. 2 महिने काय 2 महिने लई हे नाही, एवढा वेळ जे केलं 10 महिने ते जाऊन द्या. तो तुम्ही माइंडला हे करण्यासाठी. इथनं पुढे जो अभ्यास करता तो तुमचा अभ्यास असेल स्कोरिंगसाठी. सगळ्या विषयाला 2-2 तास द्या. दिवसात एक 4-5 तास तुम्ही अभ्यास केला तर बोर्डाला पण होईल. सीईटीचं पण मी चालू करेल हळूहळू. सीईटीला पण आपण स्कोर करू. ठीक आहे. हा क्वेश्चन झाला. आपण दुसरा क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन. y is equal to root cos x plus root cos x plus root cos x. याच्याऐवजी 2022-23 मध्ये काहीतरी tan x आलता आणि म्हणलं की sec square x upon 2y minus 1 असं प्रूफ करा. तर ते आता येऊन गेलाय, तर ह्याची पण येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. तर प्रश्न असा नाही की tan x चा येऊ शकतो, हा पण तर येऊ शकतो. बरेच जण फक्त pyq रिपीट करतात. pyq किती वेळा रिपीट होईल? कोणाची जर असेल तर ती एकदा परत येईल ना, सारखी थोडी परत येते. जसं tan x आहे तर एकदा आला, जसं cos x येऊ शकतो, सांगू शकत नाही. तर ह्याला पण बघू आपण. y is equal to root cos x plus root cos x plus root cos x. आता ह्याला कसं करू शकतो? आता हे इनडिफायनाइट पर्यंत. तर आता जर किती डेरिव्हेटिव्ह घेतलं तर इनडिफायनाइट पर्यंत संपूच शकत नाही. मग ह्याला काय करतात तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तर ह्याला काय येणार, स्क्वेअरिंग केलं की y स्क्वेअर, एक स्क्वेअर केलं की एक स्क्वेअर रूट आणि एक ते कटून जातं. ते काय इतर cos x प्लस रूट cos x प्लस रूट cos x इनडिफायनाइट. आता हे बघा cos x प्लस रूट cos x प्लस रूट cos x हे इनडिफायनाइट पर्यंत आहे. तर हेच म्हणजे y आहे, तर हे पण हेच y झालं.
तो त्याची काय, ती तुझी काय, बात तो एक ही है ना, समझ रहा है? हे बघ म्हणजे y is equal to root cos x plus root cos x plus root cos x. आता इनडिफायनाइट पर्यंत आहे, संपूच शकत नाही. तर हे पण इनडिफायनाइट पर्यंत आहे. तर y ह्याला आपण जर y म्हणलंय तर ह्याला पण आपण y च म्हणू शकतो, लिहू शकतो. हां, y स्क्वेअर इज इक्वल टू, कधी लक्षात ठेवायचं असं काय झालं, कधी असं आठवलं पेपरमध्ये तर म्हणायचं त्याला मी तिचा काय आणि ती माझी काय, गोष्ट तर एकच आहे. हे ह्याचं काय आणि हे ह्याचं काय, गोष्ट तर एकच आहे. सर इथे तर 3 टर्म आहे. हा, ह्याला काय करावं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअरचं काय असतं 2x, तर y चं 2y विथ रिस्पेक्ट टू x आहे तर dy/dx. cos x चं मायनस sin x प्लस y चं dy/dx. x असतं तर 1 आलं असतं, पण विथ रिस्पेक्ट टू x तर y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता याला काय येणार, dy/dx सेम 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 असेल तर एकत्र येतात. 2y dy/dx प्लस dy/dx मायनस इथं प्लस इथं येऊन मायनस इज इक्वल टू मायनस sin x. आता इथं कॉमन काढा, इथनं काय 2y dy/dx कॉमन निघाला तर 2y, इथनं हे कॉमन निघालं तर -1 dy/dx इज इक्वल टू मायनस sin x. आता इथं dy/dx मायनस sin x, इथं इंटू मध्ये खाली गेलं की डिवाइड 2y - 1. दॅट्स इट. हा क्वेश्चन येऊ शकतो ह्याच्याऐवजी log x येईल, tan x. तर हा जो क्वेश्चन आपला, हा थर्ड क्वेश्चन, e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y. Show that, नंतर प्रूव्ह करा, शो करा की dy/dx minus e raised to y minus x आलं पाहिजे. तर ह्याला कसं सॉल्व्ह करू शकतो, मेथड समजून घ्या. हे तुम्हाला चेंज केलं इकडं तिकडं तरी तुम्हाला इथं आता मायनस टाकलं तर इथं काहीतरी चेंज होईल, आन्सर मध्ये काहीतरी चेंज होईल. तर हे फक्त कन्सेप्ट समजून घ्या. तर e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y. तर ह्याला कसं सॉल्व्ह करणार, मायनस ई रेज, आता ई तर पाहिजे म्हणून लॉग नाही घेऊ शकत आपण, मग डायरेक्ट जर डेरिव्हेटिव्ह केलं तरी होत नाही. ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स, परत ई रेज टू वाय चं केलं तर ई रेज टू वाय. इथं कसं होणार, ई रेज टू एक्स प्लस वाय म्हणजे 1 प्लस dy/dx, खूप लेंथी होईल. त्यापेक्षा याला इझी काय, इझी कसं करायचं, तर ई रेज डायरेक्ट, चला डायरेक्ट करू आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x प्लस e raised to y चं e raised to y, पण y चं डेरिव्हेटिव्ह काय आहे ना dy/dx, कारण की विथ रिस्पेक्ट टू x आहे ना. आता परत e raised to x चं e raised to x प्लस y, पण x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 प्लस, आता इंटू मध्ये असतं तर 1 नसतं लिहिलं आपण, पण प्लस आहे तर 1 प्लस y चं dy/dx. e raised to, आता dy/dx परत हे आतमध्ये जाईल, हे e raised to परत लिहायचं dx प्लस e raised to y dy/dx is equal to e raised to x plus y प्लस e raised to x plus y dy/dx. कळालं काय केलं, ह्याला एकदा इथनं मल्टिप्लाय केलं, ह्याला इथं एकदा मल्टिप्लाय केलं. तर पुढे काय करायचं, आता इथं पण dy/dx आहे, इथं पण dy/dx आहे, कॉमन घ्या. आता हे इकडे येईल आणि हे e raised to y dy/dx, इथं हा प्लस येतो, इथं मायनस e raised to x plus y dy/dx is equal to e raised to x plus y. आता हा इथं प्लस आहे, काही साइन नाही म्हणजे प्लस, तिकडे गेलं की मायनस e raised to x. आता काय करणार, dy/dx कॉमन घ्या, e raised to y minus e raised to x plus y dy/dx is equal to e raised to x plus y minus e raised to x. आता याला आपण कसं लिहू, e raised to y minus e raised to x आणि प्लस, प्लसच्या ऐवजी इथं आपण मायनस, तर मायनस. आता ह्याला कसं लिहू शकतो आपण, e raised to x into e raised to y प्लस
ई रेस टू वाय असं लिहू शकतो याला. ई रेस टू वाय मायनस, आता ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय काय असतं, ई रेस टू एक्स प्लस वाय फॉर्म आहे हा, डी वाय बाय डी एक्स. तर याला पण काय करू शकतो, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स. आता याला कसं लिहिलं, आता साइन नंतर मायनस ची साइन आतमध्ये गेली की ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स. आता मायनस ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स कॅन्सल, हे आणि हे कॅन्सल, राहिलं काय मायनस ई रेस टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय. आता डी वाय बाय डी एक्स कसं येणार, डी वाय बाय डी एक्स ई रेस टू वाय अपॉन इथं मल्टिप्लाय खाली गेलं की डिवाइड, मायनस साइन इथं वरती दिली मायनस सोबत घ्या मायनस ई रेस टू एक्स. आता फायनल आन्सर कसं होईल, डी वाय बाय डी एक्स. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, मायनस, आता ही मायनस आहे, मायनस आलं पाहिजे तिथे, तर मायनस आहे मायनस ई रेस टू वाय ई रेस टू एक्स. आता जसं ई रेस टू वाय, आता इथे काय ई रेस टू एक्स आहे, वाय मायनस एक्स, वाय खाली आहे तर आपण खाली असेल तर काय करतो, वरती गेलं की मायनस, वरती मायनस असेल खाली आलं की प्लस. तर ई रेस टू वाय मायनस एक्स हेन्स प्रूफ, इथे लिहून टाका हेन्स प्रूफ झालं. असं अवघड वाटतं ना, पण असं अवघड वगैरे नाही, याला प्रॅक्टिस म्हणतात, फक्त प्रॅक्टिस लागते. कोणत्याही गोष्टीला एक प्रॅक्टिस लागते. दुनियातले एक महान, तुम्हाला एक स्टोरी ऐकवतो. दुनियातले एक महान पेंटर, दुनियातले महान पेंटर झाले पाब्लो पिकासो, महान सर्वश्रेष्ठ पेंटर. MM हुसेन पेक्षा पण मोठे पेंटर झाले पाब्लो पिकासो. त्याच एक रस्त्याने जात होते, एक लेडी त्यांना मिळाली, त्या लेडीने विचारलं, यू आर पाब्लो पिकासो, मी तुम्हाला ओळखलं सर. पळत पळत गेली, एक पेपर एक पेन आणून दिला पाब्लोच्या हातात. सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तुम्ही माझ्यासाठी एक पेंटिंग ड्रॉ करू शकता, माझ्यासाठी एक स्केच बनवू शकता. सिंपली रिक्वेस्ट वगैरे केली. पाब्लो म्हणला ठीक आहे. एक पेज घेतला, त्याच्या हातातून एक पेन्सिल घेतली, एक स्केच ड्रॉ केला, 30 सेकंदात तिच्या हातात पलटून दिला. लेडी दिस पेंट वर्थ ₹50 लाख. त्या लेडीला आश्चर्य वाटलं, 30 सेकंदात पेंटिंग बनवली, काय किंमत 50 लाख. त्या लेडीला आश्चर्य वाटलं. तिने एक अँटिक कलेक्शन होतं जिथं पेंटिंग घेतल्या जातात दिल्या जातात, तिथे गेली. तिने पाब्लोची पेंटिंग दाखवली. तर शॉपकीपर म्हणला, इट इज पाब्लो पिकासो पेंटिंग मॅम. येस. कितीला घेणार? तुम्ही गुगलला गेले तर हे तुम्हाला मिळेल, पण गुगल वरूनच ऐकली. इट इज पाब्लो, कितीला घेणार? येस, 50 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ शकतो. लेडीला आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दुकानात गेली, किती देणार? मॅडम 60 लाख रुपये देऊ शकतो. त्या लेडीला आश्चर्य वाटलं. तिने माहिती काढली पाब्लो पिकासो कुठं राहतात. गेले, शोधलं, एक्झिबिशन होतं पाब्लोचं, बॅनर लागले होते, होल्डिंग लागले होते सगळीकडे. बॉडी कार्डला ढकलून आतमध्ये गेली. सर, तिथे जाऊन लगेच, सर तुम्ही मला ओळखलं, मी तीच लेडी आहे, तुम्ही मला मिळाले होते, तुम्ही माझ्यासाठी पेंटिंग ड्रॉ केली होती 30 सेकंदात 50 लाख रुपयाची. पाब्लो म्हणला, येस मॅम, मला माहिती आहे, तुम्ही मला मिळाले होते आणि ही पेंटिंग मी ड्रॉ केली, ह्याची किंमत 50 लाख आहे. ती मुलगी म्हणली, हे इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या कुठेतरी. ती लेडी म्हणली, सर मला पण शिकायची, 30 सेकंदात 50 लाखची पेंटिंग कशी बनव. पाब्लो म्हणला, लुक मॅम, जी पेंटिंग तुम्ही 30 सेकंदात 50 लाखची बनवताना बघितली, ते बनवायला मला 30 वर्ष लागली. ही टूक बी 30 लॉंग इयर्स टू ड्रॉ पेंटिंग वर्थ ₹50 लाख. प्रॅक्टिसने काय पण होऊ शकते. जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेले, एवढा खतरनाक चॅप्टर होऊ शकतो. 9च्या 9 मार्क आहे, डेरिव्हेटिव्ह नाही कोणत्याही ह्याच्यात. हे तर एक HSC बोर्ड साठी हे झालं की पास व्हायचं म्हणून हे करायचं. कोणतंही एक गोल ठरवा आयुष्यात, ध्येय पाहिजे, गोल पाहिजे, टार्गेट पाहिजे. कारण की माझ्या आयुष्यात जेव्हा मी हे करतोय तेव्हा माझं पण ध्येय आहे, मला गरिबीला ब्रेक करायचंय. मला माझ्या आईसाठी, वडिलांसाठी आनंद तयार करायचा. ज्याने ज्याने मला हिनवलं, सोडून गेले, त्यांच्यासाठी त्यांच्यासमोर मला एक एक्झाम्पल स्वतःला प्रूव्ह करायचं. टार्गेट घ्या स्वतःला. 100 पैकी 100 काय अवघड आहे हे. याच्यात मॅथ एक असा चॅप्टर, ज्याच्यात मॅथ एक असा सब्जेक्ट आहे, त्याच्यात एक पण मार्क कापू शकत नाही कोणी, जर आपण नीट व्यवस्थित केलं. रोजचे 2 तास द्या मॅथ्सला. कधी पण लक्षात ठेवा, ज्या गोष्टीला तुम्ही सगळ्यात जास्त टाइम देता ती गोष्ट तुमची असते. तुम्ही
हा तर आपला काय थर्ड क्वेश्चन होता e रेस टू y इज इक्वल टू y रेस टू x. शो दॅट म्हणतात ते की log y द होल स्क्वेअर अपॉन log y मायनस 1 हे प्रूफ करा. आता क्वेश्चन मध्ये बघितलं तर आपण लॉग नाहीये, पण शो दॅट प्रूफ दॅट ज्याच्यात ते 3 मार्काचा प्रश्न आहे त्याच्यात आहे. तर आपण काय म्हणू शकतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ई रेस टू वाय च्या लॉग घेतला तर वाय लॉग ई 1, तसं इथं इंटू लॉग वाय. इथं साईडला दाखवून द्यायचं की लॉग ई इज इक्वल टू 1. आता काय करा, डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह dy चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल. आता x इंटू इथं u इंटू v रूल लागेल. आता काय असतं u इंटू v? u इंटू v रूल. मुलगी, तो आणि ती. पहिला तो बोलला, ती शांत बसली, प्लस ती शांत बसली, तो बोलला. म्हणायचं सर आता लक्षात राहील, आता लक्षात राहील ना. म्हणजे इथं कसं आहे ना, तो आणि ती बोलली, तो शांत बसला. येऊन दाखवावं लागेल हे सगळं असं डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय प्लस ती शांत बसली, तो बोलला. तर याचं काय आहे परत डी वाय बाय डी एक्स. एक्स ती आहे ॲज इट इज. तर तोला बोलायचंय तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? तोला बोलायचंय त्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय वाय, 1 अपॉन वाय. पण वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स तर डी वाय बाय डी एक्स प्लस ती शांत बसली. इथं ती शांत बसली, इथं पण नाही, इथं तो शांत बसला, ती काय बोलली 1. आता dy बाय dx इज इक्वल dy बाय dx इज इक्वल टू, आता इथं x बाय y इंटू dy बाय dx आणि प्लस लॉग y. आता इथं काय आहे ना, dy बाय dx x बाय y dy. आता हे dy बाय dx इथं पण इथं पण आहे. इथला बॉन्ड तुटला. जर दोघांमध्ये 3 जण आली, तिसरा आला तर दुसऱ्याचा बॉन्ड. चाय तब फिकी लगती तब रसगुल्ला खाया. तर dy बाय dx इज इक्वल टू x बाय y dy बाय dx प्लस log y. आता इथं कॉमन घेत dy बाय dx एकत्र आणा, इथं प्लस आहे, इथं आलं की मायनस x बाय y dy बाय dx इज इक्वल टू log y. इथे काय येणार 1 मायनस x बाय y कॉमन घेतलं की dy बाय dx इज इक्वल टू log y. आता बघा इथं काय 1 मायनस एक्स बाय वाय, तर y मायनस एक्स अपॉन वाय, डिनोमिनेटर सेम केला. नंतर dy बाय dx इज इक्वल टू log y. आता काय येणार इथं dy बाय y मायनस एक्स dy बाय dx. इथं खाली डिनोमिनेटर आहे, वरती जाऊन प्रत्येक माणसाला वरतीच जायचं असतं. log y इंटू y. तर y आपला आता dy बाय dx इज इक्वल टू log y इंटू y अपॉन y मायनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू log y एज इट इज. आता y काय आपला बघा इथं आलता y x इंटू log y, x इंटू log y अपॉन y काय आपला x इंटू log y मायनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू log y एज इट इज इंटू हा x log y आणि हा log y द होल स्क्वेअर. बघा पहिली टर्म आली इंटू एक्स. आता इथं पण x कॉमन घेतलं तर काय राहील log y मायनस 1 इंटू x कॅन्सल आणि हे ॲज इट इज जे आहे dy बाय dx log y द होल स्क्वेअर आपण log y मायनस 1 हे आन्सर आहे. हेन्स प्रूव्ड. खाली लिहून टाका हेन्स प्रूव्ड. हा क्वेश्चन ॲज इट इज इथं लिहून टाकायचं.
हा तर आपला हा फोर्थ क्वेश्चन y इज इक्वल टू कॉस m कॉस इनवर्स x. ह्याला 3 मार्काला 4 मार्काला हा प्रश्न विचारला जाईल. शो दॅट म्हणतील की 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर मायनस एक्स dy हे शो करा. आता तर तुम्ही विचार केला तर ह्याच्यात हे कॉस इथं आहे पण इथं कुठेच नाही. मग आता काय करणार? आता इथे कॉस आहे, कॉस आणि हा एक्स आहे, तर हा इकडे गेला तर काय होईल? कॉस इनवर्स लिहून घ्या, कॉस इनवर्स y इज इक्वल टू m कॉस इनवर्स x. आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता कॉस इनवर्स y तर डेरिव्हेटिव्ह काय असतं? -1 अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. आता विथ रिस्पेक्ट टू x आहे तर dy बाय dx इज इक्वल टू m कॉन्स्टंट. हा भाऊ आहे. आता तो तू भाऊ कॉस सपोर्ट सिस्टीम कॉस इनवर्स 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस इथला हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल. आता इथं काय येणार? d2m क्रॉस मल्टिप्लाय करून टाका. हा इकडे आला तर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू m इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर. आता इथे तर बघितलं तर टर्म तर आल्यात पण ह्या ओपन मध्ये. मग आज काय करणार? तर स्क्वेअरिंग करू आपण. स्क्वेअरिंग केली की ही टर्म येऊन जाईल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. द स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर फक्त आता कोणता हा क्वेश्चन आहे ह्याच्याऐवजी दुसरा असता तर फक्त शो दॅट मध्ये बघायचं की काय आणायचं. मला पण काही माहित नाही यातलं, पण हा हे इथं स्क्वेअर केलं तर ही टर्म येईल, हे आली तर पुढं काय नाही कुठे ना कुठे लॉजिक लावून ते जुळता आणता येईल. तर स्क्वेअरिंग केली तर कसं येईल? 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx द होल स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय द होल स्क्वेअर. नाही हे पण रूट मध्ये आहे ना, इथं फक्त बरोबर हे इथे रूट मध्ये होतं. आता इथे u इंटू v लागेल. तो ती काय होतं ते आपलं? ती शांत बसेल, तो बोलेल म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2 dy बाय dx इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस तो शांत बसला. आता ती बोलली काय येणार ह्याचं? मायनस 2x 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू हा तर कॉन्स्टंट इथं त्या भाऊ बहिणीचं नातं लागतं m स्क्वेअर एज इट इज इंटू मायनस 2y dy बाय dx. इथं जसं होतं मायनस 2x स्क्वेअर, इथं मायनस वाय स्क्वेअर आहे, इथं y म्हणून dy बाय dx. आता अजून काय करू शकतो? आता इथं तर तुम्ही बघितलं ना तर 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. आता ही टर्म इथं इंटू मध्ये म्हणजे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता इथं 2 dy बाय dx आहे पण इथे कुठंच नाहीये. तर एक काम करू आपण, हे जे आहे हे कॉमन घेऊन टाकू. इथे आहे आणि ह्यातनं पण एक कॉमन घेऊ म्हणजे इथं काय येईल? हा प्लस dy बाय dx बरोबर, हा इंटू मध्ये इथं x आणि इथनं हा 2 मायनस एक्स 2 dy बाय dx. नाही कळालं सांगतो. 1 मायनस एक्स स्क्वेअर हा इथं ही टर्म इथं आली. आता 2 dy बाय dx इथे कुठे नाहीये तर 2 dy बाय dx इथे पण आहे. हा 2 हे dy बाय dx द होल स्क्वेअर आहे. कधी असतं ते 2 वेळा लिहिले की त्याचा स्क्वेअर तयार होतो. तर त्यातलं एक कॉमन घेतलं, एक इथे ठेवलं. आता ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करून बघा हेच आहे. मग हे मायनस आहे, आता हे मायनस आहे प्लस मायनस तर मायनसची साईन येणार म्हणून इथं मायनस. ह्याला आपण असं पण लिहू शकतो इंटू मध्ये. सब चलता है इंटू में. मैत्रीमध्ये सगळं चालतं, रिलेशनशिप मध्ये सगळं नाही चालत. आता हे कळालं 2 dy बाय dx इंटू आता इथे पण आहे मायनस 2 y dy बाय dx इंटू m स्क्वेअर. 2 dy बाय dx कॅन्सल राहील काय? मग
1 मायनस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर dx dy बाय dx. आता इथे ही मायनसची साईन आहे, मायनस काय राहिलं y m स्क्वेअर. तर मायनस प्रूफ काय करायचं होतं m स्क्वेअर. हे मायनस आहे, इकडे आलं की प्लस होणार, प्लस m स्क्वेअर y इज इक्वल टू 0. हेन्स एकदम सिंपल आहे, फक्त प्रॅक्टिस लागते. ह्याच्यात काही नाही, ह्याला बघून मी सगळं आणलं इथं आन्सर. फिफ्थ क्वेश्चन, y इज इक्वल टू e रेज टू m tan इनवर्स x. आता शो दॅट म्हणतात इथं, हे शो करा. हा एवढंसा फंक्शन आहे, एवढं मोठं. हे आता कसं करायचं, आता ॲज इट इज, मला पण काय माहित नाही कसं येणार काय येणार. तर याला आपण जर केलं तर ई इथं कुठे नाही, तर आपण याला लॉग घेऊ शकतो. लॉग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला लॉग घेतलं काय, लॉग वाय इज इक्वल टू, आता लॉग गव्हर्नमेंट वरती जे आहे त्याला खाली आण, लॉग ई 1 असतो. तर m tan इनवर्स x इथे काय ना, लॉग ई काय असतो 1 इंटू हे, तर इथेच आहे इथे फक्त दाखवा लॉग ई इज इक्वल टू 1. आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इझी आहे, पण इथं जर आता हे लॉग वगैरे नाही डायरेक्ट करायला गेलं ना, मग आन्सरच येणार. तिथं उभं तुम्ही पेपरमध्ये थकून वाईटाकून हायच तेच क्वेश्चनला 10 मिनिटं गेले, ते कसं टाइम पण वेस्ट होणार, मार्क पण नाही. असं जजमेंट ठेवा की हे दिसलं, ह्याला बघितलं की असं काहीतरी आलं पाहिजे की आन्सर आपला आलं पाहिजे असं डोक्यात. आता मला पण माहित नाही की हे काय, पण हळूहळू हे केलं तर, आता मी इथं केलं तर ई नाहीये, इथं कुठे ई नाहीये, पण ई ह्याचं डायरेक्ट येतं, हे येणारच. ही टर्मच ह्याच्यात नाही तर मग काय करायचं, मग लॉग घ्या. डिफरन्शिएट केलं तर 1 लॉग वायचं काय, तर 1 बाय वाय dy बाय dx, कारण विथ रिस्पेक्ट टू x आहे. m कॉन्स्टंट, भाऊ बहिणीचं नातं, इंटू tan इनवर्स x चं काय येणार 1/1 प्लस x स्क्वेअर. क्रॉस करा, इकडं फिक्स आहे. शो दॅट म्हणलं ना, काहीतरी करायचं आणि कोणतं फंक्शन खाली असेल, कोणतं इथं tan इनवर्स आहे, पाठीमागच्या याला कॉस इनवर्स, साइन इनवर्स, जे पण असेल ना, हे बघा, हे असं केलं की हे इकडं आणायचं, हे इकडे नाही, फिक्स आहे. एवढं असं लक्षात ठेवायचं की हे इकडे, हे इकडे आणायला 1 प्लस x स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू m इंटू y. आता काय करणार, इथं तो तीचं रिलेशन लागेल, इथं भाऊ बहिणीचं रिलेशन लागतं. आता तो आणि तीचं काय, u इंटू v. पहिलं u चं डेरिव्हेटिव्ह, पहिलं u ॲज इट इज v चं डेरिव्हेटिव्ह, मग काय येणार 1 प्लस x स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस आता v ॲज इट इज इंटू पहिल्याचं, आता 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x m dy बाय dx. m तर कॉन्स्टंट आहे, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. भावासोबत बहिणीसोबत भाऊ कायम कॉन्स्टंट असतो, भावासोबत बहीण कायम कॉन्स्टंट असतो. यांचं फक्त सांगता येत रिलेट होता म्हणा. हा 1 प्लस एक्स स्क्वेअर d2y बाय, हा हे झालं का. इथे बघा कोणती टर्म आणायची, हे आहे इथे प्लस dy बाय 2x dy बाय dx आहे. तर इथनं हा आता हे बघा, त्याला फक्त हे इथं प्लस, हे इकडे आलं तर मायनस. टू एक्स dy बाय dx इंटू मध्ये मायनस m dy बाय dx. आता इथं काय लिहिणार 1 प्लस एक्स स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस 2x. आता dy बाय dx कॉमन घेतला तर मायनस m dy बाय dx. हेच प्रूफ करायचं होतं, आलं. हेन्स प्रूफ. कोणत्याही इथं क्वेश्चन पण बदलतील, इथं काही देतील वेगळं, मोठं नाही तर हे मोठं देतील, नाही तर हे छोटं देतील. फिक्स ही स्टेप फक्त लक्षात ठेवा. हे असं काय केलं, लॉग वगैरे घेतला की ही टर्म तिकडे जाणार आणि ही टर्म तिकडे जाणार. हा तर गाईज, आतापर्यंत आपण जे क्वेश्चन केले त्याच्यात रिलेटेड हे सगळे क्वेश्चन, हे सगळे इम्पॉर्टंट आहेत, त्याच कॉन्सेप्ट वरती. आपला हा क्वेश्चन राहिलाय क्वेश्चन नंबर 6, त्या कॉन्सेप्ट वरती घेतला नाही. जे येणार मी आतापर्यंत जे क्वेश्चन घेतले ते त्याबद्दलच आहे ना, कन्सेप्ट तो असेल, क्वेश्चन फक्त चेंज करू शकतो.
जसं इथं मी tan x का cos x घेतलेलं, तसं इथं log x आहे. log x च्या ऐवजी काय tan x येऊ शकतो, दुसरं काय. इथं जसं आहे आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकता तुम्ही. e raised to x आहे. आता इथं काय पहिलं लिहावं लागेल की y is equal to e raised to y is equal to हे सगळं लिहावं लागेल. मग काय करणार तर log घ्यावं लागेल. कारण की काय करणार काय ना, दुसरं पर्याय ऑप्शनच नाही. हे तर काय, हे तर तुम्हाला माहिती आहे, कन्सेप्ट मध्ये सांगितलंय. आता हा क्वेश्चन tan इनवर्स, आता आठवतं आपण हे ते क्वेश्चन थेरम आहे, थेरम बद्दल. ह्याला u मानायचा, ह्याला v मानायचा. मग हे u नी सॉल्व्ह करायचं, हे v नी सॉल्व्ह करायचं. मग त्या दोघांना एक ह्याला काय सहाय्यक सॉल्व्ह करत जावं. हे फक्त बघत राहिला हा क्वेश्चन, राहिला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा 3 मार्काला येईल आला तर 3 मार्काचा म्हणलं तर cos x ax plus b, याच्या sin x पण येईल, e raised to x येईल, असं येईल. फंक्शन फक्त चेंज होईल. राहिलं क्वेश्चन नंबर 6. तर ते क्वेश्चन नंबर 6 आता बघू आपण. cos इनवर्स 1 minus 9x square upon 1 plus 9x square. हे तुम्ही करा. हे जे आहे 9 sin इनवर्स 5 root 1 minus x square हे मी करतो. या क्वेश्चन मध्ये 1 मायनस ह्याला फक्त करा 3x द होल स्क्वेअर करा, आणि 3x ला काय लिहिणार 1 मायनस tan लिहून टाका. मग ते काय होईल cos 3x होईल. मग ते cos इनवर्स cos कॅन्सल होईल, राहील हे, आणि मग ते सॉल्व्ह होईल. आता चला आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. 9 ने sin इनवर्स ब्रॅकेट मध्ये 5 रूट 1 मायनस x स्क्वेअर मायनस 12x अपॉन 13. हे असे क्वेश्चन आले की याचा डेरिव्हेटिव्ह वगैरे डायरेक्ट नाही घेऊ शकतो, त्याला व्हॅल्यू त्याच्यात पुट करावं लागतात. आपण x ला ना cos x sin x ठेवून बघू. sin x असं ठेवून बघायचं, तिथं एवढा टाइम नसतो ना. मग sin x नाही तर cos x, या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू ठेवून बघायची. sin x ठेवू. sin x मध्ये काय येईल sin इनवर्स, इथनं आपण सगळंच काढावं लागेल ना. x इज इक्वल टू साइन थिटा ठेवू. x आहे तर इथं x लिहिलं तर वेगळं होईल. मग थिटा काय येईल साइन इनवर्स x. हा चला आता लिहा 5 रूट 1 मायनस x ला आपण काय ठेवलंय साइन थिटा, मग साइन स्क्वेअर थिटा मायनस 12 साइन स्क्वेअर थिटा, 12 साइन थिटा अपॉन स्क्वेअर नाही येणार, अपॉन 13. आता इथे काय येईल साइन इनवर्स 5 1 मायनस तर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर आणि रूट गेला तर काय राहील कॉस थिटा मायनस 12 साइन थिटा अपॉन 13. आता इथे काय येईल साइन इनवर्स, स्प्लिट करून घ्या. हा 13 ह्याला इथं पण जाईल, इथं पण जाईल. 5/13 cos थीटा मायनस 12/13 sin थीटा. बरोबर. आता ह्याच्या पुढे काय करायचं, आता इथे अजून करावं लागेल. हा फॉर्म्युला बनवू शकतो. जर आपण 5/13 ला sin x घेतलं आणि 12/13 ला cos x घेतलं तर फॉर्म्युला बनेल sin x cos x मायनस ची साइन आहे. मग कोणता फॉर्म्युला बनेल तर साइन इनवर्स, इथं पहिला मानून घ्या 5/13 लेट म्हणायचं, लेट मानलं, लेट म्हणजे मानणे. 5/13 इज इक्वल टू साइन x आणि 12/13 इज इक्वल टू cos x. आता इथं पुट करायचं फक्त साइन इनवर्स 5/13 ला काय लिहायचं sin x cos x as it is cos थीटा मायनस इथे काय 12/13 काय cos थीटा cos x इंटू sin थीटा. फॉर्म्युला तयार झाला. कशाचा फॉर्म्युला झाला sin x मायनस थीटा. बरोबर. आता हे तर हे कॅन्सल झालं, सगळीकडे y नाव द्या, y इज इक्वल टू. तर हे तर कॅन्सल झालं, काय राहिलं x मायनस थीटा. आपला x काय x काय sin थीटा मायनस थीटा काय साइन इनवर्स x. आता याला डिफरेंशिएट करा. आतापर्यंत आपण डिफरेंशिएट नाही केलं कधी, फक्त व्हॅल्यू पुट केलं. आता डिफरेंशिएट करू. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x.
आता y इज इक्वल टू, इथे लिहितो y इज इक्वल टू साइन थिटा मायनस साइन इनवर्स एक्स आहे. आता साइन थिटा म्हणजे की कॉन्स्टंट, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार साइन थिटा विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर थिटाचा काय प्रश्न, थिटा काय 0 मायनस साइन इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. dy बाय dx काय आलं -1/√1 मायनस एक्स. ही एक कन्सेप्ट आपली राहिली होती बोर्डाला. ह्याच्या व्यतिरिक्त एक पण क्वेश्चन नाही पडणार. जर तुम्ही एवढं जे दिलंय ते नीट केले, त्याची कन्सेप्ट जर समजून घेतली, ह्याच्या पलीकडे काय आहेच नाही. आतापर्यंत जे पण पडले ते ह्यातनच पडले. पेपर अवघड निघाला तरी ह्यातनच पडणार, पेपर सोपा निघाला तरी ह्यातनच आहे. फक्त क्वेश्चन ते चेंज करू शकतात, म्हणजे कन्सेप्ट हेच लागणार. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. इंटिग्रेशन हा चॅप्टर मी घेईल. थेरम एक अपलोड होईल आणि त्याच्यानंतर एक इंटिग्रेशन हा चॅप्टर घेऊ. इनडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्काला इम्पॉर्टंट आहे. तर परत भेटू आपण नेक्स्ट लेक्चर.